ताईचं ऐकलं असतं ना तर मे बी ते रडल्या पण नसत्या. ताई ना बरोबर बोलली की ना खूप कष्ट पडतात हे सगळं बिल्डअप करायला. खरं तर ना मी सॉरी म्हणायला हवं होतं. पण तुम्हाला फील बॅड झालं असतं म्हणून मी बोलले नाही सॉरी. मॅडम आमचं काय? आय एम सॉरी, पण या घरातलं एकही भांडं या घराबाहेर जाणार नाहीये. थोडासा गैरसमज झाला होता, माफ करा. सावकाश. खूप अति केला सुष्मिताने. मिळालेल्या अधिकारांचा सरळ सरळ गैरवापर केलाय तिने. आजी, मी तिला म्हणाले होते फोनवर की काहीही ठरवण्याआधी आजींशी बोलायला हवं, आणि मला वाटलंच ती काहीतरी गोंधळ घालून ठेवेल म्हणून मी अशी ऑफिसमधून पटकन निघाले आणि घरी आले. पण जे व्हायला नको होतं ते सगळं झालंच. माझी खात्री आहे नंदू, तुझ्या परीने ना तू तिला पुरेपूर समजावण्याचा प्रयत्न केला. स्वानंदी मॅडम, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला काहीही एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये. आजी, खरंच माफ करा. अगं, आजी, आज तुमच्या डोळ्यात पाणी आलं. मी सुष्मिताला वेळेवर नाही थांबवू शकले, पण मी खरंच सांगते, मी परत एकदा बोलेन तिच्याशी. मी तिला समजावेन, सांगेन, ओरडेन. मी पुन्हा एकदा तिच्या वतीने माफी मागते. आजी, सॉरी सॉरी. तू नको सॉरी म्हणूस का. मला माहिती तुझी चूक नाही ह्याच्यामध्ये. उलट या गोष्टीचं समाधान आहे की तुला पण भांड्यांची आणि दागिन्यांची पुरेपूर कदर आहे बेटा. आणि मला खात्री आहे नंदू, माझ्यानंतर तू या सगळ्या पिढ्यांच्या आठवणीनं पुरेपूर जपशील. त्यात जपतीलच आजी. स्वानंदी मॅडमचा आत्ताचा रुद्रावतार पाहिलास ना. यानंतर कोणीही तुझ्या भांड्यांना हातही लावणार नाही. नंदू, सुष्मिता म्हणाले तसं, पण तुला ना ही सगळी भांडी स्वच्छ करण्याची काहीच गरज नाही. म्हणजे मितालीला सांगते, करेल सगळं. नाही आजी, ही फार महत्वाची आहेत तुमच्यासाठी भांडी सगळी. ही मीच साफ करणार, आणि मी तुम्हाला वचन देते, तुमची सगळी भांडी तशीच्या तशी स्वच्छ करून, लख्ख करून त्याच्या जागी ठेवीन आणि जपीन कायम.